ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली पूजा करत असते विठू माऊलींची. तर आता खूप छान आरती दाखवली आहे सायलीची आणि सगळे आता टाळ वाजवत आहेत. तर आता इथे पूर्णाची म्हणतात की आज अश्विन सगळ्यांना एकादशीचा उपवास करायचा आहे, विसरू नका. आहे का लक्षात असं म्हणतो अश्विन. तर आता प्रिया म्हणते, पूर्णाजी हे तू अश्विनला सांगतेस का मला असं म्हणते प्रिया. मी सगळ्यांनाच सांगते असं म्हणते आता पूर्णाची. तर आता प्रिया म्हणते, मी उपवास करणारच आहे. तर आता सायली म्हणते, प्रिया एक वेळ उपवास नाही केलास ना तरी चालेल, पण मनात भक्ती असायलाच हवी असं म्हणते आता सायली. मनात जर द्वेष आणि खोटेपणा असेल तरीही कितीही उपास तपास केलेस ना तरी ते पांडुरंगापर्यंत नाही पोचणार असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते, सायली उगाच मला अक्कल शिकू नकोस हा असं म्हणते ती. तर आता पूर्णाची म्हणते, तर्वी मागच्या वेळेला तू उपास आहे म्हणून सांगून काय केलं होतंस ते आम्हाला चांगलं माहिती आहे असं म्हणते आता पूर्णाची. तर आता इथे प्रियाला फ्लॅशबॅक्स येतात आणि मग त्याच्या ते आठवतं की ती म्हटलेली असते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, खाण्यापिण्याचा मी विचारही करू शकत नाही. तर तेवढ्यातच पार्सल घेऊन आलेलं असतं ना माणूस डिलेव्हरी बॉय. तर ते आता आठवतं प्रियाला. पनीर चिली आणि शेजवान राईस. तर आता सायली पण म्हटलेली असते, अगं पटकन खाऊन घे. कसं आहे ना, चायनीज थंड झालं तर चांगलं नाही लागत असं म्हणते आता सायली. म्हटलेली असते त्यावेळेला. तर आता प्रिया म्हणते, अगं खरंच मी तेव्हा पूर्णाची. तर मग आता कल्पना म्हणते, बरं ठीक आहे. हे बघा, ज्यांना उपास करायचा आहे त्यांनी करा, बाकीच्यांनी नका करू असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे प्रिया खूप खुश होते. तर आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, ही म्हातारी आजकाल खूपच वचवच करायला लागली आहे. ही आता सायलीच्या बाजूने झुकते की काय असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे प्रताप म्हणतो, मला आणि अर्जुनला कामामुळे उपवास करायला शक्य नाही असं म्हणतो प्रताप. पण मला जमेला उपवास करायला असं म्हणतो आता अश्विन. कारण ओपीडी सुरू झाली की खायला प्यायला वेळच नसतो असं म्हणतो अश्विन. बरं मी रूममध्ये जातोय, एक ऑनलाईन मीटिंग आहे, ती झाली की लगेच निघेन मी असं म्हणतो आता प्रताप. बरं म्हणते कल्पना. तर मग आता इथे प्रताप पाया पडून देवाला जातो तिथून. तर आता इथे अर्जुन सायलीला म्हणतो, बायको पूजा झाली ना, चल मग पटकन तयार हो आणि पटकन निघूया आपण असं म्हणतो आता अर्जुन. चला असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया विचारात पडते. तर आता इथे अर्जुन आणि सायली आपल्या खोलीमध्ये येतात. तर आता इथे अर्जुन वेगवेगळे कपडे ट्राय करून बघत असतो. तर आता इथे अर्जुन आणि सायलीचा डान्स दाखवलाय. काय चाललंय तुमचं हे असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, आता मस्तपैकी बाहेर जाऊ आणि आणि मस्त तिथे गप्पा मारू, टाइमपास करू आणि मग कुठेतरी छानशा ठिकाणी जाऊन आपण ब्रेकफास्ट करू असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता सायली म्हणते, आज माझा उपास आहे. तर आता अर्जुन म्हणतो, मग आता आपण असं रेस्टॉरंट बघू तिकडे उपासाचं जेवण मिळत असेल, म्हणजे तू तुझं ब्रेकफास्टचं खाऊ शकतेस आणि मी माझं खातो असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते, मला कळतच नाहीये ही गोष्ट, आपण दिवसभर एकत्र या घरात राहतो तरीही बाहेर जाण्याचं खूळ कुठून आलंय तुमच्या मनात असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, एरवी आपण फक्त केसबद्दल बोलत असतो, पण आज स्पेशल आपल्यासाठी खास वेळ असेल असं म्हणतो आता अर्जुन. यू प्लस मी इक्वल टू अस असं म्हणतो आता अर्जुन. बरं ठीक आहे, मग थोड्या वेळासाठी केसबद्दल अजिबात बोलायचं नाही आहे असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, हां. तर आता सायली म्हणते, केस संपल्यानंतर आपल्या सुंदर भविष्याबद्दल तरी बोलू शकतो ना असं म्हणते आता सायली. तुम्ही, मी आणि असं लाजत लाजून म्हणते सायली. तर मग आता अर्जुन म्हणतो, अजून कोणी म्हणजे? अच्छा, म्हणजे आता आपल्या दोघांमध्ये आणि कोणाला तरी आणायचा विचार असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली ऐकून लाजते. तर आता अर्जुन म्हणतो, आज माझी बायको भयंकर रोमॅन्टिक मूडमध्ये आहे. तर आता सायली म्हणते, तुमची बायको रोमॅन्टिकच आहे, फक्त तुमच्याच ते लक्षात येत नाही असं म्हणते आता सायली. अच्छा असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता सायली म्हणते, आता निघायला वेळ होत नाही आहे का असं म्हणते आता सायली. तयार व्हा चला पटकन असं म्हणते ती. तर आता अर्जुन म्हणतो, मी काय म्हणतोय, आपण बाहेर जाणं कॅन्सल करूया, कॅन्सल असं म्हणतो अर्जुन. आता फक्त मी, माझी रोमॅन्टिक झालेली बायको आणि आपली बेडरूम असं म्हणतो आता अर्जुन. काही गरज नाही आहे असं म्हणते आता सायली. तर आता ठरलंय ना बाहेर जायचं, तर निघूया लगेच असं म्हणते आता सायली. आणि तुम्ही नाश्ता पण नाही केला अजून असं म्हणते आता सायली. ओके, माझ्यासाठी नाही तर माझ्या बायकोसाठी. माझ्या बायकोनी अजूनपर्यंत उपासाचं काही नाही खाल्लंय म्हणून आपण जाऊया असं म्हणतो आता अर्जुन. बरं, आणि माझा नवरा सगळ्यांपेक्षा देखणा आहे म्हणून तयार व्हायला सगळ्यांपेक्षा जास्त उशीर नाही घ्यायचा असं म्हणते आता सायली. लगेच तयार व्हा असं म्हणते आता सायली. ओके असं म्हणतो आता अर्जुन. 2 मिनिटात चेंज करतो आणि जाऊया आपण असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे प्रिया खाली थांबून अर्जुन सायलीच्या रूमकडेच बघत असते आणि म्हणत असते मनातल्या मनात की अर्जुन सायली अजून खाली का नाही आलेत? त्यांचं जाणं कॅन्सल झालं असेल का? महिपत जो धमाका करणार आहे म्हणत होता, तो झाला असेल का? काय असेल तो असं म्हणते आता प्रिया.
अहो मी काय बोलतेय असं म्हणते आता कल्पना प्रतापला. तुमचं लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे असं म्हणते आता कल्पना. हा पेपर ना अगदी बाजूला ठेवा बघू असं म्हणते आता कल्पना. अगं माझं लक्ष आहे तुझ्याकडे. अस्मिताची चोर ओटी भरायची आहे. हा कार्यक्रम घरातल्या घरात करायचा असतो आणि हे सगळं झाल्याशिवाय प्रेग्नेन्सीची न्यूज कुठेही सांगायची नसते असं म्हणतो आता प्रताप. बरोबर सगळं ऐकलंय मी असं म्हणतो आता प्रताप. मग जरा उत्साह दाखवा ना असं म्हणते आता कल्पना. हे बघा मला घरातल्या सगळ्यांची ना मदत लागणार आहे असं म्हणते कल्पना. अगं मदत करणारच आहे मी असं म्हणतो आता प्रताप. माझी जबाबदारी वाढली आता. आजोबा होणार आहे मी हा असं म्हणतो प्रताप. बरं लक्षात आहे तुमच्या हां असं म्हणते कल्पना. बरं मी काय म्हणते असं म्हणते आता कल्पना. आपण चोरोटी उद्याच भरूया का असं म्हणते आता कल्पना. तर आता कल्पना तन्वीला म्हणते काय का तन्वी. तर आता प्रिया म्हणते हो 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 चालेल ना चालेल. तर आता पुण्याची म्हणताय उद्याचा मुहूर्त खरंच खूप चांगला आहे. आपण उद्याच भरून टाकूया ओटी. तर आता पुण्याची सांगतात सगळ्यांना की तू सांग कल्पना त्या अस्मिताला की उद्या काही प्रोग्राम असतील तर कॅन्सल करून टाक असं म्हणते आता पुण्याची. तर आता तेवढ्यातच अस्मिता येते आणि म्हणते काय आहे उद्या पार्टी बिर्टी प्लॅन करताय का असं म्हणते अस्मिता. मी फ्री आहे. मी माझ्या मैत्रिणींना बोलू का असं म्हणते अस्मिता. अगं बाई उद्या पार्टी वगैरे काही नाही आहे असं म्हणते आता कल्पना. उद्या तुझी चोरोटी भरायची आहे. चोरोटी ते काय असतं असं म्हणते आता कल्पना. घ्या सांगा असं म्हणते आता प्रताप असं म्हणतो. तर मग आता पुण्याची म्हणते अस्मिता मुलगी पहिल्यांदा पहिल्यांदा गरोदर राहिली ना की तिचे पहिले 3 महिने नाजूक असतात असं म्हणते आता पूर्णाची. की ते कुणालाच सांगत नाहीत की मुलगी गरोदर आहे ते असं म्हणते पूर्णाची. आणि जेव्हा ते ओटी भरतात ना 3 महिने झाले की त्याला चोर ओटी म्हणतात असं म्हणते आता पूर्णाची. मग कुणालाही कळलं त्याच्यानंतर की आमची मुलगी गरोदर आहे की चालतं असं म्हणते आता पूर्णाची. आणि ती चोरोटी भरताना बाहेरच्या कुणालाच व्हायची गरज नसते असं म्हणते पूर्णाची. घरातल्या घरातच भरतात. ठीक आहे चोरोटी तर चोरोटी असं म्हणते आता अस्मिता. माझे लाड करणार आहेत ना तेवढं माझ्यासाठी बस असं म्हणते आता अस्मिता. तर आता तेवढ्यातच अर्जुन आणि सायली बाहेर येतात म्हणजे खाली येतात. तर आता इथे प्रिया बघते त्यांना आणि म्हणते हे काय हे निघाले म्हणजे महिपतने काहीच केलं नाही असं म्हणते प्रिया. आता मलाच ह्यांना अडवावं लागणार असं म्हणते प्रिया. तर आता इथे अर्जुन येतो आणि म्हणतो मम्मा आम्ही जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणतो आता अर्जुन कल्पनाला. तर आता प्रिया जोरात ओरडते आणि म्हणते अस्मिताची चोरोटी भरायची आहे ना उद्या असं म्हणते आता प्रिया. तर त्यासाठी सगळी तयारी करावी लागणार असं म्हणते आता प्रिया. आणि कितीही आपण म्हटलं ना घरातल्या घरातच समारंभ करायचा आहे तरी प्लॅनिंग तर करायलाच हवं ना असं म्हणते प्रिया. करूया की असं म्हणते मग आता कल्पना. आपण करायची तयारी मग सायली उद्या छान साडी नेसून सगळ्यांसमोर मिरवायला मोकळी असं म्हणते प्रिया. नाही म्हणजे कामाची वेळ येते ना तेव्हा तिला नवऱ्यासोबत भटकायला जायचं असतं असं म्हणते प्रिया. तर आता अर्जुन म्हणतो 1 मिनिट. माझी बायको नेहमी सगळ्या फंक्शन्सची तयारी करत असते असं म्हणतो अर्जुन. आता तू कर त्यात का बिघडतं असं म्हणतो आता अर्जुन. नाही नाही तयारी करायची आहे ना तर सगळ्यांनी मिळूनच करायची असं म्हणते आता प्रिया. हो ना असं म्हणते आता प्रिया. आणि शिवाय आपल्याला जे सामान घ्यायचं आहे ते चांगल्या दुकानातून घ्यायचं आहे ना असं म्हणते आता प्रिया. आणि चांगली दुकानं कुठली आहेत हे फक्त सायलीला माहिती आहे असं म्हणते प्रिया. त्यामुळे तू थांबच असं म्हणते आता प्रिया. तर आता सायली म्हणते मला माहीतच नव्हतं आज चौरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे असं म्हणते आता सायली. तर आता प्रताप म्हणतो अगं कल्पनाने आत्ता सांगितलं आणि लगेच सुद्धा भरायची आहे म्हणते ती असं म्हणतो प्रताप. इट्स ओके तुम्ही करा प्रिपरेशन आम्ही संध्याकाळी तुम्हाला जॉईन होतो असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली म्हणते अरे अहो नको प्रिपरेशन करायला काय लई वेळ नाही लागणार तयारीसाठी काय जास्त वेळ नाही लागणार म्हणते आता सायली. आपण उद्या जाऊ ना असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो अगं तर आता इथे पुण्याची म्हणतात उद्या फोन करून आमंत्रण प्रतिमा आणि सुमनला दे असं म्हणतात पुण्याची. आणि आता इथे सायली डायरी घेऊन यायला जाते यादी बनवण्यासाठी. तर आता इथे सायली येते डायरी घेऊन आणि म्हणते पुण्याची मी यादी बनवते. तर आता सायली म्हणते आपण ओठीचं सामान श्रीपूजा भंडारमधनं आणूया तिथे चांगलं भेटतं. आणि गोडाचं काय करू असं विचारते आता सायली. तर आता इथे अस्मिता प्रियाला म्हणते अगं तन्वी ऐक ना मला ऑनलाईन साईटबद्दल सांग जिथून मला साड्या मागवता येतील. काहीतरी करते ना ऑर्डर करायचं असं म्हणते अस्मिता. तेवढ्यातच आता चैतन्य पळत येतो आणि म्हणतो अर्जुन तुला कधीपासून फोन करतोय. फोन कुठे आहे तुझा असं म्हणतो आता चैतन्य. तर आता अर्जुन म्हणतो फोन काय झालं. अरे फोन सायलेंटवर आहे सॉरी असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे चैतन्य म्हणतो दामिनीने अर्जंट हेअरिंग मागवून घेतली आहे. नोटीस पाठवली आहे तसली आपल्याला असं म्हणतो आता चैतन्य. व्हॉट म्हणून आता ती नोटीस बघतो अर्जुन. तर आता प्रिया खूप खुश होते आणि मनातल्या मनात म्हणते येस हाच महिपाचा धमाका असणार. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो आपल्याला आता निघावं लागेल. म्हणजे तुम्ही लगेच जाणार असं म्हणतो आता प्रताप.
तर आता प्रताप म्हणतो, अरे काय रे, असं लगेच हिअरिंग अशी मागता येते, असं म्हणतो आता प्रताप. येस डॅड, असं म्हणतो अर्जुन. हो, गरज असली तर कोर्ट कन्सिडर करतात, असं म्हणतो आता अर्जुन. पण दामिनीने हिअरिंग का मागून घेतलं असेल, असं म्हणतो आता अर्जुन. आता तिथे गेल्याशिवाय कसं कळणार, असं म्हणतो चैतन्य. तर आता प्रिया ऍक्टिंग करत म्हणते, म्हणजे आज काहीतरी महत्वाचं घडणार असेल ना. मी पण येते, असं म्हणते प्रिया. मी आलो चेंज करून, म्हणून आता अर्जुन पळत पळत जातो आपल्या खोलीत. मग माझी चोरोटीची तयारी, असं म्हणते आता अस्मिता. ती होईल का, असं म्हणते पूर्णाची. पण कोर्टाचं काम आहे ना बाळा, तेही आता तातडीने ठरलंय. आपण कुणाला अडवायचं कसं अस्मिता, असं म्हणते पूर्णाची. हो, जा तुम्ही, तसंही आपण घरातल्या घरातच करतोय. तयारी काय संध्याकाळी पण होईल, असं म्हणते आता कल्पना. मी मधुभावना घेऊन येते, असं म्हणून आता सायली तिथून निघून जाते. तर आता प्रिया पूर्णाजीला म्हणते, पूर्णाची, बाबा म्हणाले होते की ती पुण्यात आहे, तर त्यामुळे मला वाटत नाही त्यांना आज कोर्टात येणं शक्य आहे. मला जावं लागेल. मी येते, असं म्हणते आता तन्वी, म्हणजेच प्रिया. मी येते म्हणून आता प्रिया सुद्धा निघून जाते तिथून. तर आता पूर्णाची म्हणतात, कल्पना तू प्रतिमाला कॉल करून आमंत्रण दे. बाकीचं नंतर बघूया आपण. बरं, असं म्हणते कल्पना. तर आता सगळे अर्जुन, सायली, चैतन्य आणि मधुभाऊ कोर्टात येऊन पोचतात. तर मग आता सायली अर्जुनला म्हणते, दामिनीने असं अचानक हिअरिंग मागून का आपल्याला इथे बोलवलंय, असं म्हणते सायली अर्जुनला. मधुभाऊंविरोधात खोटे पुरावे जमा केले असतील का तिने, असं म्हणते आता सायली. बघूया आता आपण, कुठलाही अंदाज नको बांधायला. तर आता मधुभाऊ म्हणतात, साऊ साऊ बाळा, माझा जावई बापूंवर पूर्ण विश्वास आहे. ती दामिनी देशमुख कुठलाही डाव टाकू दे, तो डाव उधळून टाकतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे, असं म्हणतात मधुभाऊ. तर आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, मधुभाऊंचा माझ्यावरचा विश्वास खोटा ठरलेला मला चालणार नाही. दामिनीचा खोटेपणा थांबवलाच पाहिजे. तर आता तेवढ्यातच दामिनी, मैपत आणि साक्षी समोरून येतात. आणि मग आता दामिनी म्हणते, हॅलो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, कसे आहात? अचानक कोर्टात बोलून घेतलं म्हणून नाराज झालास काय रे, असं म्हणते आता दामिनी. पण काय आहे ना, माझ्याकडे एवढी एकच केस नाही आहे, आणि अनेक बऱ्याच केसेस आहेत, त्याही हाय प्रोफाईल, असं म्हणते आता दामिनी. एका केस मागे एवढा वेळ घालवणं परवडत नाही मला, आणि माझ्या क्लायंटना हे नाही. सो आता एक घाव दोन तुकडे, असं म्हणते दामिनी. तर आता तेवढ्यातच प्रिया आणि नागराज सुद्धा येतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो, माझे गुरु ॲडव्होकेट रविराज किल्लेदार याने मला शिकवलंय, कोणतीही केस, त्यात फी किती मिळते, त्याला वेळ किती द्यावा लागेल, परवडतं की नाही, याचा विचार करायचाच नसतो. कारण आपण पोट भरण्यासाठी केसेस लढत नसतो, कोणाला तरी न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतो, असं म्हणतो अर्जुन. आणि आश्रम केसमध्ये सुद्धा मी हेच फॉलो करतोय, आणि हेच फॉलो करत राहणार आहे आयुष्यभर, असं म्हणतो अर्जुन. नाईस, ऑल द बेस्ट, असं म्हणून आता दामिनी आत जाते. तर आता मैपत येऊन म्हणतो अर्जुनकडे, सुभेदार साहेब, तुमची खूप गडबड झाली असेल ना, म्हणजे नाश्ता वगैरे करायला टाईम मिळाला नसेल, अचानक तुम्हाला कोर्टात बोलून घेतल्यामुळे एकदम गडबड झाली असेल. पण आता काळजी करू नका, एकदा काही ही केस संपली ना, तर तुमच्याकडे टाईमच टाईम आहे, असं म्हणतो आता मैपत. मग तुमची ती चिरकूट केस घेऊन चहा पिऊ शकता, कॉफी पिऊ शकता, काही करू शकता, असं म्हणतो आता मैपत. तर आता अर्जुन म्हणतो, मिस्टर शिखरे तुम्ही. तर मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन अर्जुन अर्जुन, जाऊ दे रे, दिवा विजायला लागलं की पडपड करतोच. कडकरी बोलले, असं म्हणतो आता मैपत. तर आता साक्षी म्हणते, कुठला दिवा विझणार आहे आणि कुठला अतिवत राहणार आहे लवकरच कळेल. अण्णा चला, इथे वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाहीये. चला, म्हणून साक्षी आता आत घेऊन जाते मैपतला. ह्यांचा आत्मविश्वास जरा जास्तच वाढल्यासारखा वाटतोय, असं म्हणते आता सायली अर्जुनला. नक्की आहे तरी काय यांच्या मनात, असं म्हणते आता सायली अर्जुनला. इतका आत्मविश्वास नेहमीच खरा असतो असं नाही, असं म्हणतो अर्जुन. ती भीती पण असू शकते, असं म्हणतो अर्जुन. आपण हरतोय हे दिसायला लागल्यावरची भीती, असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे, हे सगळं आपला मोरल डाऊन करण्यासाठी सुद्धा असू शकतं, असं म्हणतो चैतन्य. पण आपण त्यांना सक्सेसफुल होऊ द्यायचं नाही, असं म्हणतो अर्जुन. तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे रिकॅपमध्ये आहे की दामिनी म्हणत असते, 2 वर्ष युअर ऑनर, 2 वर्ष, 2 वर्ष विलास खून खटला चालू आहे युअर ऑनर, असं म्हणते दामिनी. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस ह्या खटल्याच्या निकालाकडे डोळे लावून वाट बघत आहे. आता आणखी उशीर नको माय लॉर्ड, असं म्हणते आता दामिनी. तर मग आता जज म्हणतात की सदर कोर्ट ह्या केस साठी फक्त आता 30 दिवस देत आहे.
जुलै महिन्यात या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच असं म्हणून आता जज साहेब सांगतात. तर मग आता इथेच संपतो रिकॅप सुद्धा. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.